नमस्कार. रेसिपी टाईम विथ जान्हवीमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे सगळ्यांचा आवडता, विशेषतः हिवाळ्यात केला जाणारा लाल चुटूक गाजरांचा गाजर हलवा. गाजर हलवा करण्यासाठी इथे मी 1 किलो गाजरं घेतलेली आहेत. ही गाजरं मी स्वच्छ धुवून घेतली, सोलाण्याने सोलून त्याची सालं काढून घेतली आणि किसणीवरती किसून घेतली. 1 किलो गाजरांचा किस तयार आहे. मंद आचेवरती जाड बुडाची एक मोठी कढई तापत ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 1 मोठा चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. तूप गरम झालंय. आता यामध्ये मी गाजराचा किस घालते. गाजराचा किस घालून झालेला आहे. आता साजूक तुपावरती हा आपल्याला एकसारखा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूंनी व्यवस्थित हलवून आपल्याला हा पूर्ण 2 मिनिटं तुपावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गाजर हलवा विशेषतः हिवाळ्यामध्ये जी लाल चुटूक रंगाची गाजरं येतात त्याचा केला जातो. इथे आपण खवा, कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर यापैकी काहीही न वापरता अगदी घरच्या साहित्यातून साध्या आणि सोप्या पद्धतीने गाजर हलवा करणार आहोत. 2 मिनिटं झालेली आहेत. गाजराचा किस परतून झालाय. आता 2-3 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणायची आहे. 2-3 मिनिटानंतर झाकण काढून घेतलंय. पुन्हा एकदा कढईच्या तळापासून व्यवस्थित एकसारखा हलवून हा परत 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून 1 मिनिटभरासाठी मी याला वाफ आणली आहे. झाकण काढून घेतलंय. पुन्हा एकदा तळापासनं खालीवर करून हे 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. गाजराचा किस तुपावर परतून घ्यायचा. 2 मिनिटासाठी परत त्याच्यावर झाकण ठेवायचं. पुन्हा झाकण काढून 2 मिनिटं परतून घ्यायचा. ही प्रोसेस गाजराचा किस व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला 2 ते 3 वेळा रिपीट करावी लागते. आता तिसऱ्यांदा मी याच्यावर झाकण ठेवून याला वाफ काढून घेतली आहे. गाजराचा किस छान मऊ असा शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 2.5 कप साखर घालूया. इथे 1 किलो गाजराच्या किसाला मी 2.5 कप साखर घातली आहे. जर तुम्हाला याहीपेक्षा कमी गोड गाजर हलवा हवा असेल तर तुम्ही 2 कप किंवा 2.25 कप साखर घातली तरीही चालेल. साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिसळून घ्यायचंय आणि 2 मिनिटं हे सतत ढवळत राहायचं आहे. सतत ढवळत आपल्याला ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. 2 मिनिटानंतर यातली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि त्याला छान पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये मी 2.5 कप साईसकट दूध घालतेय. साईसकट दूध घातल्यामुळे गाजर हलव्याला छान टेक्स्चरही येतं आणि त्याची चवही छान लागते. दूध घातल्यानंतर गॅसची आच मध्यम करून 20 ते 25 मिनिटं सतत ढवळत यातलं दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. काजू बदामाचे जाडसर तुकडे करून मी यामध्ये घालतेय. शिवाय यामध्ये मी बेदाणे सुद्धा घालतेय. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता. ड्रायफ्रुट्सची बारीक पूड करून घातली तरीही चालेल. ड्रायफ्रुट्स घालणं हे ऐच्छिक आहे. नाही घातले तरीही चालतील. गाजर हलव्यातलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे. आता इथे मी अर्धा टीस्पून वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड घातल्यावर एकदा पुन्हा व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे. आपला गाजर हलवा शिजून तयार आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे. आत्ता जरी तो ओलसर सैलसर दिसत असला तरीही गार झाल्यानंतर तो परफेक्ट टेक्स्चरचा होतो. हलवा खूप घट्ट होईपर्यंत शिजवत राहायचं नाही, कारण मग तसं केलं
तर तो गार झाल्यानंतर एकदम ओढल्यासारखा आणि चिकट होऊ शकतो. मला हा गाजर हलवा करायला टोटल 40 ते 45 मिनिटं लागली. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून याला डेकोरेट करू शकता. गरम किंवा गार कोणत्याही पद्धतीने सर्व करू शकता. गाजर हलव्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.